केरळ महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण सभागृहात उपस्थित आहात. मी सर्वप्रथम या भारतभूमीच्या संरक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्वाचं बलिदान केलं, आपला देश मातृभूमीच्या सेवेसाठी ठेवला, त्या सर्व वीर जवानांना बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर भारतभूमीच्या संरक्षणार्थ युद्धामध्ये सहभागी झालेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व प्रकारची सेवा आणि योगदान त्यांनी दिलं, त्या अशा सर्व माजी आणि सैनिकांना आपण बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. त्या वीर मातांना, त्या वीर पित्यांना आणि त्यांचं आयुष्य सांभाळत असताना त्यांची हात म्हणून त्यांचं कुटुंब सांभाळलं अशा त्या वीर पत्नींना एक मानाचा मुद्रा करतो. सैन्य म्हटलं की शिस्त आली, आणि शिस्त आली की प्रत्येक गोष्ट त्याच पद्धतीनं आणि त्याच आकृतीतून घडली पाहिजे. आणि शिस्तीत जर प्रत्येक गोष्ट करायची असेल तर त्याग खूप मोठा करावा. आणि मला वाटतं कुठल्याही डिसिप्लिन फोर्समध्ये आणि त्यात सैन्य त्यागाची परिसीमा कोणी करत तळागाळावर मिळवते. प्रत्येक वेळी प्रत्येक सैन्याला लावली असतात. आताच आपल्यापैकी असे जवान आहेत माझे सैनिक ज्यांनी 4 बुलेट आपल्या छातीवरती झेलले आहे. यापेक्षा आणखी ते शौर्याची त्यागाची परिसीमा काय की बिना परिश्रम यश का. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर परिश्रमाला पर्याय नाही, आणि तेच आपल्याला अपेक्षित आहे की मागच्या पिढीचा इतिहास लक्षात ठेवताना पुढच्या पिढीला काय करणं अपेक्षित आहे हा संदेश देणं हा अशा कार्यक्रमांचा उद्देश असावा असं मला निश्चित वाटतं. राष्ट्र म्हणून राष्ट्राचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी सीमेवर सैनिक जे काम करत असतो, जे सर्वस्वाचं प्रतीक्षण त्याग करण्यासाठी तयारीने उभा असतो, त्याचं जे दायित्व असतं किंवा त्यागाची जी भावना असते ती शब्दात करता येणं शक्य नाही. कारण ती फक्त अनुभवताच येऊ शकते जेव्हा तो तिथे जाऊन उभा राहील. वर्णनामध्ये सांगणं हा भाग वेगळा असतो, कारण त्यानंतर तो बराचसा कामावर केला असतो. आणि या सर्व गोष्टी राष्ट्रासाठी करत असताना त्याचबरोबर राष्ट्रा अंतर्गत सुरक्षेसाठी पण आपल्याला सर्वांना सदैव तत्पर राहावं लागतंच. कारण घराची भिंत जितकी गरजेची आणि जितकी मजबूत असणं आवश्यक आहे, तितकंच घरातील शांतता, प्रेम, सौहार्द आणि बंधुत्व हे पण टिकणं तितकंच गरजेचं असतं. म्हणूनच आपण राज्यघटनेच्या प्रियंबलमध्ये ज्याला आपण म्हणू की राष्ट्राच्या एकात्मता, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता या तत्वांचा आपण स्वीकार केलेला आहे. आणि ही राज्यघटना जगात एक उत्कृष्ट राज्यघटना बनवण्याचा आणि राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाप्रती अर्पण करण्याचं, नागरिकांनी स्वीकृत करण्याचं जे अलौकिक आणि अभूतपूर्व उदाहरण या भारतभूमीमध्ये घडलं, त्यासाठी तुमच्या समोर त्यांचं स्टॅच्यू आहे. अशा महामानवानं त्यांचं अभूतपूर्व योगदान त्यासाठी दिलेलं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो संदेश आहे तो लक्षात ठेवून सकारात्मक मार्गाने सृजनशील समाज, सक्षम समाज बनवण्यासाठी आपण पुढे चालतो आहोत आणि चालत राहणार आहोत. मला अपेक्षा आहे की सैनिक म्हटलं की त्याच्याकडे शौर्य, क्षमता जितकी असते त्यापेक्षा संयम आणि सारासार विचार करण्याची क्षमता जास्त असते. कारण बळ असणं तितकं महत्वाचं नाही, परंतु
विवेकासह बळ असणं खूप गरजेचं आहे. आणि ते सगळं तर या 13व्या महारेजिमेंटच्या स्थापना दिनाच्या प्रसंगी मी परत